एका रात्रीत इराणची संपूर्ण संस्कृती नष्ट करण्याची धमकी देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी 10 मिनिटं शिल्लक असतानाच अचानक 2 आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा केली. पण या सगळ्यात सर्वात मोठा धक्का काय होता माहितीये? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे परराष्ट्र मंत्री दोघांनीही एका सुरामध्ये मानलेले पाकिस्तानचे आभार. ज्या देशाचे स्वतःचे खायचे वांदे, जो देश FTFच्या कचाड्यातून नुकताच बाहेर पडलाय, तो देश अमेरिका आणि इस्रायलसारख्या कट्टर शत्रूंमध्ये मध्यस्थी कशी काय करू शकतो? पाकिस्तानकडे एवढी पॉवर आली कुठून की या पडद्यामागचा खरा सूत्रधार चीन आहे आणि पाकिस्तान फक्त श्रेय लाटतोय? 10 एप्रिलला इस्लामाबादमध्ये होणाऱ्या सिक्रेट मीटिंगमध्ये हे दोन्ही देश ठरलेल्या 10 अटी मान्य करणार का? सगळी गोष्ट जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाओ बत्ती. गेल्या 40 दिवसांपासून अमेरिका आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला 7 एप्रिलच्या संध्याकाळी 8 वाजेपर्यंतची डेडलाईन दिली होती. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करा, नाहीतर तुमच्या रेल्वे, पूल आणि वीज प्रकल्प काय तुमची संस्कृतीच उखडून टाकू, अशा भाषेमध्ये धमकी सुद्धा ट्रम्प यांनी दिली होती. पण डेडलाईन संपायला 1.5 तास शिल्लक असताना अचानक ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवरती घोषणा केली की युद्धविराम झालाय. याचं कारण इराणने होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याचं मान्य केलं असं सांगितलं गेलं. पण याचे धागेदोरे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्याकडे जातात, जे रात्रभर अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स आणि इराणच्या नेत्यांशी संपर्कामध्ये होते असा दावा केला गेला. आता प्रश्न पडतो की अमेरिका आणि इराण या दोघांनीही पाकिस्तानवरती विश्वास का ठेवला? याची काही कारण आहेत. पहिलं म्हणजे इराणची 900 किलोमीटरची सीमा ही पाकिस्तानला लागून आहे आणि पाकिस्तानचे इस्रायलशी तसे काही कोणतेही संबंध नाही आहेत. ते इस्रायलला देश म्हणून मानत सुद्धा नाहीत. त्यामुळे इराणसाठी पाकिस्तान हा सुरक्षित दूत ठरला असावा. दुसरं म्हणजे ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांना आपला आवडता फील्ड मार्शल म्हटलं होतं. मुनीर यांचे इराणच्या लष्कराशी आणि अमेरिकेच्या संरक्षण यंत्रणेशी जवळचे संबंध आहेत. त्यामुळे पाकिस्तान हाच बेस्ट ऑप्शन आहे असं या दोन्ही देशांना वाटलं असावं. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांनी नवाज शरीफ आणि मुनीर यांचे ट्विट करून मानलेले आभार हे दर्शवतात की पाकिस्तानने मध्यस्थी केली असावी. पण न्यूयॉर्क टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार या मध्यस्थी मागे एक बिझनेस डील आहे. न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनमध्ये पाकिस्तानचं ऐतिहासिक रुझवेल्ट हॉटेल आहे. 1000 खोल्यांचं हे हॉटेल कोरोनापासून बंदच आहे असा दावा केला जातोय की मुनीर यांनी ट्रम्प यांच्या बिझनेस माइंडला साथ घालत या हॉटेलच्या डेव्हलपमेंटचा सौदा केला आणि त्या बदल्यामध्ये पाकिस्तानला ग्लोबल पीस मेकरची प्रतिमा मिळवून दिली. इतकंच नाही तर घोषणा झाल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट केली होती, ज्याच्यावरती मसुदा X वरील संदेश असं लिहिलं होतं. याचा अर्थ काय? तर अनेकांना असं वाटलं की ही पोस्ट व्हाईट हाऊसने लिहून दिली होती आणि शरीफ यांच्या टीमने फक्त ती कॉपी पेस्ट केली, म्हणून सुद्धा त्यांची खूप थट्टा केली जाते. या सगळ्यामध्ये आपल्याला पाकिस्तान जरी समोर दिसत असला तरी या कराराची खरी बॅटरी चीनच आहे असा दावा काही माध्यमं करताना दिसतात. इराणवरती चीनचा प्रचंड प्रभाव आहे, कारण चीन इराणकडून मोठ्या प्रमाणावरती तेल विकत घेतो. जर पूर्ण युद्ध झालं असतं तर चीनची ऊर्जा सुरक्षा धोक्यात आली असती. ट्रम्प यांनीही AFPला दिलेल्या मुलाखतीमध्ये असं मान्य केलं की इराणवरती दबाव टाकण्यामध्ये चीनचा हात होता. पण ट्रम्प यांनी चीनला श्रेय देणं टाळलं, कारण त्यांना बीजिंगला समान भागीदार म्हणून दाखवायचं नव्हतं. त्यांनी मुद्दाम पाकिस्तानचं नाव घेतलं, जेणेकरून जगाला वाटावं की अमेरिकेने आपल्या एका कठपुतली राष्ट्राकडून हे काम करून घेतलंय. त्यात इराणने होर्मुझ बंद केले असल्यामुळे पाकिस्तानात पेट्रोलच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. खामेनींच्या हत्येच्या अफवेमुळे पाकिस्तानामध्ये दंगली उसळल्या होत्या आणि भारत आणि अफगाणिस्तानशी संबंध खराब असल्यामुळे पाकिस्तानला ही मध्यस्थी करणं गरजेचंच होतं, नाहीतर पाकिस्तानची अजून वाट लागली असते. पण पाकिस्तानने केलेली ही मध्यस्थी त्यांना अंगलट पण येऊ शकते, कारण पाकिस्तानची अर्थव्यवस्था ही सौदी अरेबियाच्या तुकड्यावरती अवलंबून आहे. गेल्याच वर्षी पाकिस्तानने सौदीसोबत एक संरक्षण करार केला, ज्यानुसार सौदीवरती संकट आल्यास पाकिस्तान लष्करी मदत करेल. आता गंमत अशी आहे की इराण आणि सौदीचे संबंध कायमच वेळ्या भोपळ्याचे राहिलेत. अशात जर पाकिस्तान इराणच्या खूप जवळ गेला तर सौदी अरेबिया नाराज होऊ शकतो. म्हणजेच एका बाजूला अमेरिकेला खुश करायचं आणि इराणला शांत करायचं आणि दुसरीकडे सौदीचा रोष ओढवून घ्यायचा नाही, अशी ही पाकिस्तानची हाय रिस्क सर्कस सध्या सुरू आहे, ज्यात त्यांचीच विकेट पडू नये म्हणजे झालं. असो, आता संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय ते 10 एप्रिलला इस्लामाबादमध्ये होणाऱ्या ऐतिहासिक बैठकीकडे. पण तुर्तास या 2 आठवड्यांच्या शांततेमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालाय. विशेषतः जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचे दर कोसळलेत. शेअर बाजार सुद्धा आकाशात भरारी मारतोय. होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार पुन्हा सुरू होईल आणि महागाई काही प्रमाणात कमी होण्याची चिन्ह दिसतात. तुम्हाला काय वाटतं? 10 तारखेच्या बैठकीमध्ये खरंच काही ठोस निर्णय होतील का? आणि खरंच पाकिस्तानने मध्यस्थी केली असेल का, की चीनने बंदूक ठेवून कारभार केलाय? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लगाओ बत्ती YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.